स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1 चा 23वा पाठ संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? काय करावे बरे? खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत. त्याचं उत्तर आहे, जर खूप भूक लागली असेल आणि अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले असतील तर ते अन्नपदार्थ खाऊ नयेत, कारण उघड्यावरील अन्नपदार्थावरती माशा, धूळ आणि इतर प्रकारचा सूक्ष्म कचरा बसलेला असतो. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थावरती रोगजंतू असण्याचे प्रमाण अधिक असते. जर असे उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले तर पोट बिघडते, आपण आजारी पडू शकतो. म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. जरा डोके चालवा. डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे, पाणी साचू न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता? तर डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटकनाशकांमध्ये असणारी घातक द्रव्ये पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल. म्हणून डासांची पैदास रोखण्यासाठी पाणी साचू न देणे हा उपाय अधिक चांगला आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? तर एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते, अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत? तर हवा, पाणी, अन्नपदार्थ, कीटक, संपर्क इत्यादी रोग प्रसाराची माध्यमे आहेत. रोगाची साथ येते तेव्हा काय होते? तर रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एका रोगाची लागण होते. लसीकरण म्हणजे काय? तर एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जी लस दिली जाते त्याला लसीकरण असे म्हणतात. नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा. तर नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसी: घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ इत्यादी. पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा. आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो, हे उत्तर चुकीचं आहे. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात, तर हे पण चुकीचं आहे. पुढे काही रोग दिले आहेत, त्यांचे अन्नातून प्रसार, पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा. तर मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावेळी, गॅस्ट्रो, हगवण, घटसर्प इत्यादी. तर बघूया आपण. तर क्षय आणि घटसर्प हे हवेतून प्रसार होतात. अन्नातून प्रसार होणारे कोणते? तर टायफॉइड, कॉलरा, हगवण, कावीळ, गॅस्ट्रो. आणि पाण्यातून प्रसार होणारे टायफॉइड, कॉलरा, हगवण, कावीळ. तर बघा, अन्नातून आणि पाण्यातून प्रसार होणारे दोन्ही इथे कॉमन दिसत आहेत, कारण जे पाण्यातून प्रसार होतात ना ते अन्नातून पण होऊ शकतात. प्रश्न 6. कारणे द्या. गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. तर कॉलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो. कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो. पाणी उकळून प्यायल्याने पाण्यातील कॉलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. तर परिसरात पाण्याची डबकी असल्यास त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते. हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात. डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू सारख्या आजारांवरती नियंत्रण मिळवता येते. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. उपक्रम: तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी आलेली एखाद्या रोगाची साथ याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. तो रोगाचे नाव, रोगजंतूचे नाव, प्रसार माध्यमे, प्रतिबंध करण्यास केलेले उपाय. तर हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला कळवा. आणि धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंटमध्ये कळवा.